2 साड्या दिल्या बिचारे बबिता. हे एक आणि ते तुझ्या हातात नाही का ते 2 साड्या दिल्या तिनं मला नंदाबाईनं. त्याले म्हटलं राहू द्या हो राहू द्या म्हटलं, 2 कायले पाहिजे, एकच दे ना म्हणलं. मी नाही एकच राहिला म्हणलं, तुम्हाला 2 कायले देऊन राहिल्या. तर नाही नाही म्हणते, तुम्ही पहिल्या वेळेस आले ना मायावर म्हणते तुमची साडी आहे उधार. उधार म्हणजे कसं हो? कायची उधार होती ती साडी त्याच्याकडं नंदाबाईकडं? बबिता आयर नाही नेला का? तर त्या आयराच्या बदली एक साडी दिली म्हणे आणि दुसरी वाली साडी म्हणे मी म्हणे लग्नासाठी नाही अशीच दिली म्हणे तुम्हाला वहिनी. काही कदा आल्या नाही काही नाही म्हणे, आणि तुम्हाला कधीच साडी घेतली नाही म्हणे. आता कधी येणं होते न कधी नाही तर काय माहित म्हणे. म्हणून म्हणे एक म्हणे माझी इच्छा झाली म्हणे घरी घ्यायची. तर हे चांगली वाली साडी नाही का, ही वाली ऑरेंज कलरची, तर हे वाली साडी तिनं घरी घेतली म्हणे आणि ते लग्नात दिली वैरात. आहे ना चांगली, ते लय महागाची साडी वाटते ते, चांगलं वाटते कलर ते, अंगावर चांगली दिसन. पाहू देऊ बाई इकडं. माय बाई याचा पोतगीत मस्त आहे व निर्मला बाई, एक नंबर साडी आहे बाई निर्मला बाई. मला तर लय आवडली बाई. आम्हाला एक सारख्याच दिल्या हो सगळ्या बाया बिचारे, मला बी तशीच दिली. म्हणजे फक्त कलर वेगळे, नाही तर पॅटर्न एकच आहे सर्व बायाचं. आपलं चंदाचं माया अंताले सर्व पॅटर्न एकच आहे, फक्त कलरच वेगळे दिले. पण चांगले नाही का तुम्हाला दिलेल्या साड्या? हलक्या आहे का त्यावाले? चांगले मला तर चांगल्या वाटल्या होत्या देतानी. नाही नाही चांगल्या गिनल्या साड्या आहेत त्या, असं नाही आहे म्हणत मी. हलक्या पतल्या साड्या नाही दिल्या त्यानं, चांगलेच दिल्या आम्हाला. पण एकसारखे वाटते ते, म्हणजे मग पॅटर्न नाही का काठ झाले त्याचे, ते बुट्टे एकसारखेच आहे, फक्त कलर वेगळे आहे. सगळ्या बायाले एकसारख्याच पॅटर्नच्या दिल्या, कलर वेगळा दिला. तुले स्पेशल दिल्ली वाटते, हे त्यानं वेगळी आणली का काय तर काय माहित यासाठी. हे लय खास दिसून राहिली, मला तर खूपच आवडली हो बाई हे साडी. ठेव ना ठेवशील तर. मले हाय तशा साड्या लय आवडली असेल तर ठेव. तुले तसं बे मागाच्या साड्या कुठं घेऊन देते तुझ्या नवरा? लागत असेल घेऊन जाय बाई बबिता, असं काही नाही. तशी बी मी तुले आता 1.5 वर्ष झाली साडी घेतली नाही ना, नुसती ऐराची नाही ते देतो तुले. घेऊन जाय मग, घेऊन जाशील तर घेऊन जाय, आवडली असेल तर. आवडली तर सही हो बाई साडी, पण एवढ्या अंगोनीनं त्यासाठी आणली त्यानं, आणि मी कशी काय ठेवू हो बाई? मला बरं नाही वाटत. त्याच्यात काय आहे हो बाई बरं ना वाईट? घे ना लागत असेल तुले तर घे काही तेवढा विचार नको करून. तसं बी नाही का मला का नाही अशा साड्या का नाही पुरत नाही बिचारे, म्हणजे का नाही कमी पडते मला ना. वेगळा का नाही त्याला का नाही कापड घ्या लागते ना, कोणत्यावर लावा लागते बाई. मग झॅम्परचा पीस तर कुठं मला साड्या पुरते वा अंगाले, नाही तर पुरतच नाही. तसंच करा लागते. ठेव तुले लागत असेल तर, चांगली दिसते ती अंगावर बी. खरंच ठेव का हो बाई? मला भारी साड्याच नाही हो बाई व. लग्नातही बी ते आल्या सोन्याची साडी नेसली मी, माझ्याजवळ साड्याच नाही हो बाई चांगल्या लय मस्त वाटू राहिली हो मला ही साडी. ठेव ना हो बाई व, तुले कोण नाही म्हणलं. घे ब्लाऊज घेऊ शिवून घेजो लगेच. ब्लाऊजचे पैसे मी देऊन देईन शिवाचे, तू शिवून घेजो. माझ्याकडूनच मी घेतली म्हणून समज आता. हे हो या 2च्या 2 साड्या नाही का मला नंदाबाईनं नेसवल्या. चांगली आहे का? आवडली का तुले? हे ऑरेंज कलरची आवडली म्हणते बबिताले. मस्त वाटू राहिली आई ही साडी ऑरेंज कलरची. दे ना मला. तुम्ही तर जास्त अशा साड्या घालत नाही ना, तुम्हाला सूट नाही होत ना. तुम्ही तर म्हणता तुमच्या स्किनले ते घासते म्हणता, माझी नाजूक स्किन आहे म्हणता. तर दे ना मला ही साडी. बबिताने घेतली साडी, बबिताले दिली मी ती साडी. तुले काही साड्याच नाही आहे का? लागन तेवढ्या तर साड्या आहे तुझ्याजवळ, तरी पण कमीच पडते तुला साड्या. बबिता मावशीला दिली का तुम्ही साडी? मला काय माहित बबिता मावशीला दिली साडी तर घ्या म्हणा त्याले. मला वाटलं तुम्ही घालत नाही बा, तर मी घेतो म्हणलं. न्या म्हणा त्याले. नाही पाहिजे मला साडी. ती बहीण लाडाची बहीण डोक्यावर घेऊन नाच म्हणा माझ्या सासूले बहिणीले. चांगली साडी आहे बाई, लय महागाची साडी दिसते. मला किती आवडली होती ती साडी. मी म्हटलं आता ठेवतो म्हटलं माझ्याजवळ. पहिलेच गल्ला मारून दिला साडीवर. बबिता मावशीने पहिलेच हात मारून दिला. लय शाकटी आहे पण ही बबिता मावशी. बडबड करून राहिली होती. पोरगी झोपली का? आण दिली इकडे. नसन झोपली तर नाही झोपली. असं काही नाही रोशने, तुला आवडली असेल तर तू ठेव ना. ठेव तू. तुला आवडली असेल तर असं काही नाही. आवडली असेल तर ठेव. माय काही तेवढं टेन्शन घेऊ नको. लागन तेवढ्या साड्या आहे तिच्याजवळ. राहू दे, ठेवून दे तूच. हो राहू द्या, माझ्याजवळ आहे साड्या. आईनं तुम्हाला दिली नाच नाही पाहिजे मला. राहू द्या, ठेवा तुम्हीच. काही फुगली नव्हती साडी, तिला दिली नाही तर तू ना राहू दे, नाही तर तिच्यासाठी. तिच्याजवळ गंज पडलेल्या आहे साड्या. फुगू दे, फुगली तर त्याजवळ पाहिजे नाही का? आणि 2 साड्या मी अजून लपून ठेवल्या चांगल्या भारी.
तुले का नाही 1-2 दिवसांनी तुझ्या घरी गेली का मग तुला आणून देतो मी त्या साड्या. 2-3 साड्या तुझ्या जवळ पाहिजे ना चांगल्या भारी भारी. बरं नाही वाटत माझ्या सोनीची साडी घातली तू त्या दिवशी लग्नात घातली पण मला चांगलं नाही वाटलं ना बाई. मग त्या जवळ असल्या पाहिजे ना साड्या चांगल्या. मग माय बाई किती विचार करतो तू मायवाला बाई. खरंच अशा बहिणी नाही आहे व तुनं आईनं बाबा नाही आहे तरी पण मला किती चांगलं सांभाळलं हो बाई. किती करतो बाई तू माझ्यासाठी. माझी बहीण भेटणं खरंच नशिबान आहे हो बाई. मी आई बाबा नसूनही बी तू आई बाबाचं सर्व कर्तव्य पूर्ण करतो बाई. रड नको बरं बबिता, मला लढ येते मग तू आले असं. मला नाही का तू रडतं ना तर मला खरंच मला बरं नाही वाटत हो बबिता. मग तुला खरंच सांगू का माय पुरीपेक्षाही जास्त त्यात मन आहे मायवाला. काहून काय आमच्या हातानं तुझे बेकार झालं ना बाई. बेकार वाले लय मन दुखते बाई मायवाला तू यात. आणि त्या भाऊजीचंही दुखते हो बाई. रडू नको बरं, रडणं बंद कर, रडू नको. तुला कोणी काही म्हणणार नाही शब्दानं इथं. मी आहे ना जिवंत तोपर्यंत तू या मी करूनच देईन चांगलं बाई. तुला करून दिलं माय बरोबर आहे पण तुला काही हात धुवून थोडी पाहिलं होतं. तुझी गलती कशी समजू आता. ते माझ नशीब तसं निघालं व. रडणं बंद कर बरं बबिता, रडणं बंद कर, रडणं बंद कर. आणि जाय बरं त्या पोरीला घेऊन दे. झाला असं ना तिचा पेपर. आधी असं नाही ऑटो गिटो आला नाही का तिचा. ती साडी ठेवून देते आल्या याच्यात बॅगीत टाकून आणि जाय त्या पोरीला घेऊन ये. हो जातो ना. आता तिचा वेळ झाला ऑटो यायचा. फी भरली बाई तूने या महिन्याची मायाला पोरीची हो बाई. किती करतो बाई तू माझ्यासाठी. कशी लढते लढाले माझ्या सासू जोड आणि मग माझी सासू पिघलते. अहो अंता, अय अंते, इकडे देवा. अय अंता, हे तर चंदाचा आवाज आहे हो. इले माहित तर नाही पडलं बाप्पा. आली हो चंदा, आली आली. काय झालं हो चंदा, काय म्हणून राहिली तू. म्हणलं हे सोनम नंतिया पोराचं काय चालू आहे बाप्पा. मला काही समजूनच नाही राहिलं. मला माहित पडलं बाप्पा. हो काय चालू आहे हे वाला. त्याला समजावून सांगितलं म्हणते, मला माहित पडलं. पण राहुल कुठं आहे, मला बोलायचं आहे त्याच्यासोबत. तुले कोणा सांगितलं व चंदा. आणि राहुल तर कामाला गेला, जेवला तो ना कामाला गेला. तुले कोण सांगितली ही गोष्ट. हे तर आमच्या तिघातच होती. तुले काही त्यावाल्या भाषेनं सांगितली का. नाही व भाषेनं नाही सांगितली मायावाल्या. माय भाषी तर गेली हो पेपर द्याले. मला गंगानं सांगितलं. हो का, गंगेन सांगितलं का. इले भलती खबर राहते हो दुनिया भरायची. हे काही लोकांच्या घरच पुंजत राहते का, लोकांच्या मागच फिरत राहते का, तर काय माहित का. इले भल्लं माहित राहते. इकडं आग लावून तिकडं आग लावून. मग काय म्हणतो चंदा आता तू भांडायला आली का माझ्यासोबत. ती उलटी कायले बोलतो व अनिता. आम्ही कायले भांडण करू त्यासोबत. आता लेकराईनं कारभारपणा केला त्याच्यात तुही तरी काय गलती व. तुला थोडी भांडून राहिली मी काही. अहो बिचारे ते पोरगी म्हणत होती त्या पोराले समजावून सांगत होती 2 गोष्टी. पोरीच्या नांदी काही लागू नको बा. मोठे लोकांची पोरगी आहे, देणारच नाही ते पोरगी. देते तरी का ते पोरगी. आता ती लेकरात वयात होते आता थोडंफार. तर त्याले म्हणलं का मागा नको लागू बा असं म्हणत होती मी त्या पोराले. बोलत होती 2 गोष्ट सांगत होती समजून. सांगितलं माय मी सांगितलं, दोघाले सांगितलं. आता काय माहित का काय करते ना काय नाही. तर तुझी भाषी तर लढतच गेली होते. मग काही चालू झालं बाई यायचं ना काही नाही. मला माहीतच नाही. आता मी मंगानी कानी जेवण करायले ते पोट्ट्याले म्हणलं कानी पोरगी पाहिली म्हणून. चांगली पोट्टी आहे व चंदा. लय मस्त पोरगी आहे, दिसायला चांगली पोरगी आहे. ते रागात गेलतं बाई ते बाहेर. त्याच्या मागं जाऊन पाहिलं तर हे बोलत होतं तुझ्या भाषेसोबत. 2 जण तिथं उभे. तेव्हा कुठं मला माहीत पडलं, आजच माहीत पडलं. हो पण तिच्या बापाले गिपाले माहीत पडलं ना. अंता झालं बाई आम्हाला दोष देणार का काय. तर काय माहीत का बापा. तुम्ही कुठं लक्ष दिलं ना काय दिलं. आणि माई पोरगी तुमच्या भरोशावर पाठवली मी. तुम्ही लक्ष नाही दिलं आम्हालाच नाही म्हणून का हो. आता त्याचा पस्तावा होऊन राहिला का. त्या पोरीले नसतं ठेवलं बाई. आणि ते हॉस्टेलमध्येच असती तिकडं तर बरं झालं असतं. हॉस्टेलमध्ये काही करू बापा, आम्हाला काही करा नाही लागत. पण इथं आम्हाला दोष देणार ना बाई तिची आई बाबा. नाही व तसं कायले म्हणून राहिली. चांगली आहे ते पोरगी. तुझी भाषी गिशी चांगली आहे. पण आता लेकरायचं आपण काय सांगतो. कधी मन कोणतं कधी मन कोणतं नाही ना. आता मी काय करतो रोशनच्या बाबाला फोन करायला लावतो तिच्या बापाले आणि तिला घेऊन जायला लावतो. पेपर दे म्हणा बापा तिकडूनच. नाही तर रूम करून दे म्हणा, काही करून दे म्हणा तिच्या बापाले. सांगायला लावतो बापा. बिनफालतो गहू आहो अंता. तुले बेकार वाटन त्या पोराविषयी. पण नाही का उद्या कशानं काही झालं तर आम्हालाच म्हणून नाव ते पोर लोक व. दे बापा मग पाठवून. करायला लाव, चरणले फोन करायला लाव आणि दे पाठवून. कमसे कम ते पोरगी इथून गेली ना तर मला मायावाल्या पोराचं लग्न तरी करता येईन व. डोळ्यासमोर राहन त्याच्यावाल्या तर त्याचं हे मन नाही होणार. तिकडं जायन ते पोरगी तुझी भाषी तर कमसे कम त्याला समजाव करून मला लग्न तरी करता येईन त्याचं व चंदा. मग तसं कर मग ते बरं होते.
हो म्हणूनच तुला विचारायला आलती. ते पोट्टी काऊन लढे, माई भाषी काऊन लढत होती? मी काहीच नाही बोलली बाई तुझ्या भाषीले, काही बोलली नाही, काही नाही. ते मन आहे म्हणते मायवालं, माय प्रेम आहे म्हणते, मला लग्न करायचं आहे म्हणते, पण बाबांना आई सोबत बोलू शकत नाही म्हणे, अशी म्हणे. तर मग मी म्हणलं बाई तू बोलू शकत नाही ना, तू करू शकत नाही ना, मग कायले माय पोराच्या मागं फिरतं म्हणलं. राहू दे ना म्हणलं, त्याला करू दे आमच्या मतानं, सोडून दे बाई पिच्छा म्हटलं. मग काय गलत बोलली मी, तू सांग चंदा. नाही तू तुझ्या ठिकाणी बरोबर आहे म्हणा. आता राहुलचंही लग्न तुला करावंच लागेल ना, बरोबर आहे. आणि जाऊ दे मग, तू का नाही पोरगी पाहिली म्हणतं ना, तेच पोरगी करून घे. हिच्यावाला काही खरं नाही बाई. अंता तुले सांगतो मी, राहू दे. अगाव कशानं काही त्याच्या मायबापाले सांगितलं तर आता आम्ही कसं सांगावं कसं नाही तेच आम्हाला समजून नाही राहिलं. सांगा तर लागनच, आम्हीच सांगतो. ते पाच बसन तिचा बाप, पण आम्हाला शिवाय देणार बाई. तिचा बाप बोलन गेलं ना आम्हाला. ठीक आहे म्हणलं. ते श्वेता ताई पाहिला का तुम्ही? श्वेता ताई, शांभाऊची बायको. हो माहित आहे ना मला. काऊन काय झालं तिचं, मला काय केलं तिनं? तिथं तेच श्वेता काही केलं गेलं नाही तिनं. तर ते श्वेता नाही का आपल्या याच्यामध्ये नाही का, मॉलमध्ये नाही का, तर काउंटरवर नाही का कामाला लागलेली आहे. आता 1 तारखेपासून जाणार आहे. ते माझ्यासाठी विचारणार आहे म्हणते वेकन्सी आहे का नाही. तर मग नाही का मला लागलं तर मी जातो बा म्हटलं. मग जॉब करतो बा म्हटलं. 10-12 हजार तर कसे भेटन ना मॉलमध्ये. सिटीत म्हटल्यावर 10 भेटले तरी लय आहे का नाही. मग घरी राहण्यापेक्षा. अहो तर घरी राहील ना, आता तिकडंच जाईल कामाले. इकडे कामालेच जातो का? राहील ना घरी. काय होते घरी राहिलं तर? घरीच राहत जा, मस्त घरचे काम धाम करत जा. काय ते जॉब न याच्या त्याच्या मागं पडतो मी, हाव ना. घरी कायले तुम्ही म्हणत होते ना मला, अगर तुले जॉब करायचा असेल तर कर्ज बा म्हणून. मग आता कायले पलटून राहिले तुम्ही? मला जॉब करायचा आहे. मला घरी राहू बोर होते. एक तर मी घरी राहून नाही आहे, मी आहे काम करून, आणि तुम्ही म्हणता मला घरी राह. जाऊ दे ना रे, जातो म्हणते ते तर जाऊ दे ना, करू दे ना तिले. तिची इच्छा असन तर करू दे, लागत असन तिले तर जाय हो बाई. घरातलं मी पाहतो तेवढं काही नाही, त्याकडून होते तेवढं करायचं त्या वेळेपुरतं. आणि नाही तर मग मी हाऊस कराले. आणि पोरग शाळेत आता जात जाईन, ते इकडं नाव घेऊ टाकशीन त्याचंवालं, तर पाहतो ना मी, राहतो ना घरी. मी कुठं जातो, लागलं बायासोबत कामाला जात जाईन. आता उन्हाळा आहे तर कामच नाही म्हणा. आपण आई ते काम लागलं मग वावराचं, तर मग आपल्या घरचंही वावर करायला लागन, बायासोबत जावं लागेल तुले. मग कोण पाहिजे बाबूले, मायाले पोराले. आणि हे वाली कसं होईल मग? अरे तर तवाचं तवा पाहू. होते ना 4-4 माणसं आहे आपण घरी. लेकरू काय ते आलं काही हे थोडी राहणार आहे एकटंच घरी, होय ना. काही नाही काही. पहिले मला बोलवायच्या वेळेस मला 10 वेळा म्हणे नाही इकडे काम कर, इकडे काम कर, तू इच्छा असन तर. आणि आता म्हणता तुम्ही असं ना तसं करून राहिले तुम्ही मला. म्हणजे तुमचंही काही मला समजत नाही. तसं नाही वा, एक जण घरी पाहिजे ना, म्हणून म्हणलं. आजी पण मग माय पैसे आले तर घरीच कामी पडणार आहे ना. एवढी काही परिस्थिती आपली चांगली आहे का? आपलं घर बांधायचं आहे, सर्व बांधायचं आहे. मग आता तुम्ही इथंच राहायचा विचार केला तर मग आता मी बी करतो ना मग काही नाही काही. आणि तसंही बी मला का नाही बिन जॉब केल्यानं चांगलंही वाटत नाही. मला माझी सवय आहे ना कामाची, तर मला घरी गमत नाही. आणि वावरातले कामं मला येत नाही. जाय हो बाई, तू इच्छा आहे ना तर जाजो. पायथ्यावाले श्वेताले विचारून पाय, ते जर लावून देत असन ना जाय. घरचं काही टेन्शन नको घेऊ तू. हाय मी करतो मी, एवढं काय. का बरं ते बी हो म्हणून राहिले, तुम्हीच म्हणून राहिले म्हणे नाही 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 नाही. या तुझ्या बहीण मग आता तुझी इच्छाच आहे तर जाय. मग कधीपासून चालली? अजून काही सांगितलं नाही. त्याच जायचे आहे, ते श्वेतात जायचे आहे. ते गेली म्हणजे मग हाय म्हणे तिथं जागा गिगा आहे म्हणे, पण मला पाहा लागत म्हणे कोणत्या याच्यात आहे कोणत्या नाही. आता मॉलमध्ये तिथं म्हटल्यावर कोणी ट्रॉल्याले, कोणी कायले असं असते ना. तर आता माझा फायनल इयर झाला आहे ना, तर मला त्या बेसवर कायचे नाही कायचे चांगल्या याच्यावर तर देण ना पोस्ट. बरं ठीक आहे, पाय अगर भेटत असेल चांगलं याच्यात तर कर मग. जाय हो बाई, तुझे शिक्षण कायले वाया घालवतं, कर तू. तुझे करूशा वाटते ना, कर. हिच्या बाई महाबीन तर काय विचार करून राहिली? वहीची बसली आहे, तिला आवाज देऊन राहिली. अहो छाये, अय छाये छाये, कोणती लाता मारून राहिली तुम्ही मला? लाज भागायची आहे का तुमच्या? लाता ठेव ना तिकडे, मग तुमच्या शाले मारा मागून. मला लाता मारून राहिले, काढता का नाही लाते? अहो तर तुला आवाज देऊन राहिलो, तू उच तू नाही करून राहिली. तू आणि लाच मारल्याबरोबर लगेच जागा लाव तुले. पपत गिपत नाही का? काऊन काय विचार करून राहिली तू? लात करा पाहिजे तिकडं, लात कराले. अहो तुमची भाव सुन नाही का सेता? जॉब करतो म्हणते बापा, जॉब करतो म्हणते. कुठंतरी तिनं काहीतरी टाकलं म्हणते ते रिझम, तर जॉब करतो म्हणून राहिली बापा. ते सारे कामं माझ्या अंगावर टाकून जात जाईन ना, जॉब करायला जात जाईन. बरं आहे मग, तिथले पैसे तिले, भाऊजीचे पैसे भाऊजीले, आणि मीच राहिली मग घरात एक सारं घरचं सावडाले. 1 तारखेपासून जाणार आहे म्हणते ते जॉबले, 1 मार्च पासून. जाऊ दे मग, ती शिकली सावली पोरगी आहे, जाते तर तुला काय प्रॉब्लेम होऊन राहिला? अच्छा या, आणि तू काय आजचेच काम करून राहिली का पहिल्यापासूनच काम करून राहिली? काय झालं घरातलं केलं होतं तुला? तुम्हाला तर कधी बायकोची कदर आलीच नाही म्हणा. कदर आले, आणि तुम्हाला तर बायको विषय काही वाटतच नाही. म्हणणारच, मला माहित होतं तुम्ही असेच म्हणणार म्हणून म्हणाले. आधी घरातले सारेच्या सारेच कामही करत जातो, जाऊ येऊ नाही काही फायदा नाही मध्ये. बुढी तर कधी काम करू लागतच नाही, आणि आता हे उठून पळत जात जाय. आता पैसे तर येईल ना घरात,
पैसे येईन ना तिचेवाले बी. पैसे तुम्हाला आणून देऊन राहिले का पगार? मग तुमच्या भावान तरी कधी आणून दिले का तुम्हाला पैसे? पगार नसून देत तू घरात पण आणते ना तो. सामान गिमान आणत नाही का किराणा आणते घरात लागलं सुगलं. कधी कधी मायवाला काम नाही लागत मला घरी राहतो मी कधी कधी तर तू पाहते ना. कधी म्हणते काय मला दादा तू न दिलं काय ना नाही दिलं का कधी म्हणते काय. हो ना, पण त्याचीच इज्जत मग आता वाढन ना घरात. दोघे जण कामाला जाईन तर तुमची काय होय? तुमची नाही होय ना, माझी इज्जत कोणी करणार नाही आता. त्या बुढीच्या नजरेत मी खूप म्हणा खूप आले. आता ते कामाला जाईन, मी घरी राहीन तर मला टोमने मारणार आता ते. काय हो तू छाय उली उली गोष्टीचं टेन्शन घेतं. त्या बहीण मा आवीन तर झोपतो. तुला एवढे विचार कुठून येते होतं? झोपत जाय त्या पोराला कुठं आहे तर बाहेर आहे ना ते बसलेला आजीसोबत जाय. आईसोबत बसलेला घेऊन येतील त्यांनी जा गप सामोरची सामोर भाऊ कामाच्या बहीण मा आवीन तर. बरं मित्र आणि मैत्रींना, आपलं दुसरं चॅनल आहे ना सोनू अँड सोनू, त्याला का नाही तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र वाढवा त्याच्यावर व्हिडिओ टाकणं चालू झाले आहे. तर तुम्ही त्या चॅनलवर आणि ह्या चॅनललाही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट्समध्ये सांगा. यूज खूप कमी येऊन राहिले. आपण वाढव म्हणजे चॅनल वाढलं पाहिजे, यूज वाढले पाहिजे. पण ते तसंच माहीत नाही कोणतं असं डाऊन फ्लोस येऊन राहिला. तर थोडं आपले यूज वगैरे वाढले पाहिजे म्हणा. पण आता बघल्यावरच वाढन ते. तर बघा आमची श्वेता मॅडम काय करते आता समोर. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि दुसऱ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा लवकरात लवकर.